आणि आज लाडक्या बहिणीची काय अपडेट आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा, जेणेकरून तुम्हाला जे काय अपडेट आहे ती संपूर्ण एक ना एक बाब तुम्हाला समजेल। तर सर्वांचं शेतकरी मित्रांचं मी मनोपूर्वक सर्वांचं अभिनंदन करतो की आपले लवकरात लवकर 5000 सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत। जे आपले 5000 शेतकरी आहेत ते आपल्यासाठी जुळणार आहेत आणि तशाच लाडकी बहिणी सुद्धा खूप खूप आपल्या चॅनलवर येत आहेत, कारण की त्यांची माहिती त्यांना भेटत आहे। त्याच्याविषयी जे काही त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सुटत आहेत। त्यामुळे खूप खूप ताईंचा प्रतिसाद येत आहे, खूप खूप शेतकऱ्यांचा प्रतिसाद येत नाही। PM किसान असो, नमो शेतकरी असो, सर्वांचे जे काय प्रश्न आहेत ते सर्व या चॅनलवरून सुटत आहेत। त्यामुळे सर्वांचं धन्यवाद आणि मी माऊली नरवाडे तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्या चॅनलवर आलात, हा व्हिडिओ बघितलात आणि तुमचं जे तुम्हाला चांगली गोष्ट वाटलं तर या चॅनलला सबस्क्राईब केलात। तर आता बी इथून पुढे ज्या व्यक्तीला आपल्या माहितीशी माहिती वाटेल, जी माहिती तुम्हाला कळेल अशा शब्दामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला जाईल। जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब शेवटी नक्की करून जा। तर आजचा व्हिडिओचा बनवण्याचा एकच उद्देश आहे की आता खूप कमेंट येत होत्या। कोणत्या कमेंट येत होत्या की कोणाकोणाचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, कोणी म्हणतं की आमचे अप्रूव्हल होऊन सुद्धा एकही रुपया आला नाही, आता आम्ही करावं तर काय करावं। तर त्यांच्यासाठी सुद्धा आता सांगणार आहे आणि सर्वांसाठी आता जे काय अपडेट आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जे काय तुमचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुटलेले दिसतात। तर बघा आता कोणकोणते प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे की फॉर्म कधी सुरू होतील। आता एवढा प्रॉब्लेम आलेला आहे, एवढी गोष्ट झालेली आहे की सर्वजण याच्यात की फॉर्म कधी चालवणार, कारण की खूप अशा ताई राहिलेल्या आहेत की ज्यांचा फॉर्म अजून सुद्धा भरायचा राहिलेला आहे। तर मग त्यांचे काय झालेलं आहे की फॉर्म न भरल्यामुळे त्यांना या सुविधेचा लाभ भेटत नाही। मग त्या ताई नाराज आहेत। तर मी एकनाथ शिंदे दादाला तर एकच सांगेल की दादा तुम्ही लवकरात लवकर काय करा की फॉर्म सुरू करा, कारण की खूप ताईंचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत आणि ते खूप खूप नाराज सुद्धा आहेत। आणि तुम्ही हे काम केलं पाहिजे, कारण की आपण जी योजना काढलेली आहे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ती तुम्हीच काढलेली आहे आणि तुम्हालाच सर्वांना वाटत आहे की जी आपल्या महाराष्ट्रामधील शक्ती आहे, नारी शक्ती आहे, जी आपण त्या महिलेला लक्ष्मी मानव पूजितो, तसे तुम्ही बहीण सुद्धा मानून गेलेले आहे आणि तुम्ही पैसे सुद्धा टाकत आहे। त्यांच्यामुळे मी तुमचा सुद्धा आभारी आहे। खूप खूप तुम्ही चांगलं काम करत आहात आणि खूप खूप आपल्या जे महिला आहेत त्यांना सर्व पहिल्यांदा मी सांगतोय, कुणाला DBT माहीत नव्हतं, कुणाला ताईच्या नाव खातं नव्हतं, पण आपल्या मुख्यमंत्री जे जेव्हा एकनाथ शिंदे होते त्यांनी ही योजना आणलेली आहे। त्यांच्यामुळं आज सर्व महिलेला DBT काय असते हे सुद्धा समजलेले आहे आणि संपूर्ण माहिती सुद्धा सध्या काय असते हे सुद्धा समजलेलं आहे। कसं काम करते सरकार, काय करते हे सर्व कळायलं आहे। पण आता हे 4 मुख्य प्रश्न आलेले आहेत की बघा इकडं। तर मुख्य प्रश्न कोणते आहेत? पहिला मुख्य प्रश्न कोणता आहे की लाडक्या बहिणीचे फॉर्म कधी सुरू होणार। आता लाडक्या बहिणीचे फॉर्म कधी सुरू होणार हे दादा खूप खूप मला कमेंटमध्ये येणार आहेत आणि माझ्या खूप त्यांचे प्रश्न हे आता सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, कारण की माझ्याकडे सुद्धा खूप फॉर्म आलेले आहेत। आम्ही सुद्धा फॉर्म घेतलेले आहेत, पण चालू नसल्यामुळे आम्ही ते फॉर्म भरू शकलो नाही, आम्ही त्या ताईची मदत करू शकलो नाही। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म चालू करणे आणि आम्हाला ते फॉर्म भरायला तुम्ही एक नवीन पोर्टल चालू करून देणे, कारण की खूप ताईंचे जे आहे ते फॉर्म ते राहिलेले आहेत। तर प्रश्न कसा आहे ताईंनो, आता काय झालेला आहे, आता पहिल्यांदा आम्ही एका पोर्टलवर पाहिलं की त्यांचं म्हणणं असं आहे की आता फॉर्म तर आम्ही सुरू करणारच आहोत, फॉर्म असं नाही की सुरू होणार नाही, फॉर्म तर सुरू होणारच आहेत, पण त्याच्या आधी आम्ही असं निकष काढलेला आहे की जे अपात्र महिला आहेत, कारण की असं त्यांचं म्हणणं की 5 लाख महिलांनी स्वतः आपल्या म्हणण्यानुसार आपल्या मर्जीनुसार 5 लाख फॉर्म हे त्यांनी वापस केलेले आहेत, आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही म्हणून कशामुळं ते म्हणले आहेत, कारण की ते त्या योजनेमध्ये बसत नव्हते। कुणाकडं 4 चाकी गाडी असल्यामुळं, कुणाचं उत्पादन हे 2.5 लाखाच्या समोर असल्यामुळं, कुणाचं राशन कार्ड हे ते वरच्या उच्चांग दर्जाचे असल्यामुळं त्यांना या जे महिला आहेत त्यांनी स्वतःहून 5 लाख महिला अशा आहेत की त्यांनी फॉर्म वापस केलेले आहेत। पण आता हे जे आपण जे सांगतोय की 2 कोटी महिलाच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली आहे, पण आता काय झालेलं आहे की काही त्यांचे फॉर्मच भरायचे राहिले, त्यांना एकही रुपयाचा याच्यामध्ये फायदा भेटत नाही। त्याच्यामुळे मी सरकारला सांगेन की लवकरात लवकर फॉर्म सुरू करणे आणि आमचे जे ताईचे काही प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर सोडवणे। तर आता दुसरी बाब कोणती आहे की फॉर्म भरलेले आहेत तरी पण एकही रुपया आलेला नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामुळे खूप मला
कॉलसुद्धा येत आहेत आणि खूप मला यांचं कॉमेंटमध्ये सुद्धा येणार आहे. असं कोणाचे मी जे व्हिडिओमध्ये सांगतोय, असे जर कोणाचे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ बनवून सांगता येईल, त्याची माहिती तुम्हाला देता येईल, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल आणि तुम्ही समाधानकारक राहाल. त्याच्यामुळं सांगतो की या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला सर्व जे काही प्रॉब्लेम आहेत त्याचे सोल्युशन भेटणार. आता बघा, दुसरी कोणती बाब आहे की आमचे सर्व काम झालेलं आहे. आमची DBT झालेली आहे, आमचं बँक खातं बी आहे, आमच्या नावात बी काही बिघाड नाही आहे आणि आमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्हल झाला आहे. तरी पण आम्हाला जेव्हापासून फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून एकही रुपया आलेला नाही. तर मी हे सुद्धा सांगतोय, आता नवीन मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या फॉर्मकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की असं खूप ताईंचे फोन येत आहेत की त्यांच्याकडं अजूनसुद्धा त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांना एकही रुपया भेटला नाही. आणि त्या ताई खूप खूप नाराजसुद्धा आहेत. खूप निराशाने मला फोन लावून विचारतात. काही ताईंना तर असं चालता सुद्धा येत नाही. काही अपंग असल्यामुळे त्यांना सुद्धा चालता येत नाही. ते कोणत्याही योजनेचा लाभ उठवत नाही. तर त्यांना वाटते की काहीतरी आमच्या पदरामध्ये हे पैसे पडून आम्ही काहीतरी समोर आमचं करू. त्याच्यामुळं हे तुम्ही एकदा चेक केलं पाहिजे आणि ज्या ताईंचे अप्रूव्हल झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये त्यांचे पैसे त्यांना देऊन टाका. जो महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेला आहे त्यांना सुद्धा त्यांनी लवकरात लवकर तुम्ही काय केलं पाहिजे की त्यांच्या खात्यामध्ये त्यांची राशी जी टाकलेली पाहिजे. कारण की खूप ताई अशा राहिलेल्या आहेत. आता तिसरी बाब आहे. तिसरी बाब म्हणजे की कसं आहे माहिती आहे का, राशन कार्डामध्ये नाव नसणे. तर आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, काही राशन कार्डामध्ये नाव नसल्यामुळं काही ताईंचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. मग ताई त्याला तुम्ही आता सध्या थांबावं. सध्या काय झालेलं आहे की हे चेक करायचं सुरू असल्यामुळं तुम्हाला सध्या या गोष्टीमध्ये एकही गोष्टीचा फायदा भेटणार नाही आहे. कारण की तुम्ही काय केलं की तुमचा फॉर्म कोणत्यातरी निकषामुळं रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि ते तुम्ही एकदा बरोबरसुद्धा करू शकता. जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथं तुम्ही जायला पाहिजे आणि त्याच्यापाशी जाऊन तुम्ही म्हणायला पाहिजे की दादा माझं काय चुकलेलं हे चेक करणे आणि ते तुम्ही एक बारी फक्त, बरं का, मी तुम्हाला काय सांगतो हे लक्ष देऊन ऐका. फक्त एक बारी तुम्ही तुमचा फॉर्म चेक करून सन्या काही जर बिघाड असेल तर तुम्ही त्याला दुरुस्ती करू शकता. तुम्ही डबल परत ते काम करू शकत नाही. फक्त एक बारच करू शकता. त्याच्यामुळं जर तुमचं काही राशन कार्ड चुकलं असेल, आधार कार्ड चुकलं असेल, काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जिथे फॉर्म भरलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा. तुमची हमखास मदत केली जाईल आणि जर नाही जर मदत केली तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही तुमची मग मदत करू. आता बघा, आता चौथी बाब आणि एकदम अडचणीची बाब आहे. ही जर बाब तुम्ही केली नाही तर तुम्हाला हे सर्व पाहून फॉर्म अप्रूव्हल असून सुद्धा काही फायदा नाही आहे. तुमचं बँक अकाउंट असून सुद्धा काही फायदा नाही आहे आणि तुमचं जे सर्व कामे आहेत, तुमचा फॉर्म अप्रूव्हल असो किंवा तुम्हाला पैसे आलेले नसो, म्हणजे कसं की पैसे आलेले नाहीत, तुमचं सर्व काम झालेलं आहे. DBT हे मोठं काम आहे. जर तुम्ही DBT जर केली नसेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा काही फायदा नाही आहे. तुमचा फॉर्म सबमिट होऊन सुद्धा काही फायदा नाही आहे. तुमच्या बँक अकाउंट असणेसुद्धा काही फायद्याचं नाही. कारण की आधार कार्ड हे अशी एक आता गोष्ट झालेली की त्याच्यामुळं सरकार जे आहे ते आपल्या खात्यामध्ये पैसे टाकीत असतं. त्याच्यामुळं सर्व ताईंना सांगतो की तुम्ही काय करा, लवकरात लवकर आपलं अकाउंट DBT आहे का ते चेक करून घ्या. तुमच्या ऑनलाईन जवळ सेतू असेल, कुठे असेल, तुम्ही हे चेक करू शकता. जर तुम्हाला आमच्याकडून चेक करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडून सुद्धा चेक करू शकता. आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आता हे बघा, आता कसं झालेलं आहे, DBT नसल्यामुळं काही त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांना पैसे कुठे टाकायचे सरकारला समज नाही. कारण की या योजनेत पहिल्यांदाच सरकारने सांगितलं की तुम्हाला सर्वांना DBTद्वारे पैसे दिले जातील. आता जर तुम्ही DBT केली नाही तर तुम्हाला पैसे कसे देताल? त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर DBT करून घेतली पाहिजे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला भेटला पाहिजे. आणि सरकारला सुद्धा सांगतोय, दादांनो, भावांनो आणि आमच्या देवेंद्र भाऊ आहेत त्यांना सुद्धा सांगतोय की साहेब, आता ज्यांचे पैसे राहिलेले आहेत, ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांनी DBT सुद्धा आता काही त्यांनी केलेली असेल, ज्यांची नसेल त्यांनी केलेली सुद्धा असेल, पण आता त्यांना पैसे येत नाहीत. अशा ताईंना तुम्ही एकदा बघून चेक करून सर्व काय करा की त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे टाका. या योजनेचा लाभ उठू द्या, जेणेकरून ते आपले स्वावलंबी होऊन त्यांच्या पायावर उभं टाकून काहीतरी समोर आपल्या घराची परिस्थिती सुधारताल, ही माझी तुमच्याकडून आशा आहे. आता बघा, सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल असं गृहीत धरून, सर्वांना समजला की नाही तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. काय जर प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये वाटला तर तुम्ही मला सांगू शकता की दादा मला ही माहिती समजली नाही. उद्याच्याला तुम्हाला लगेच दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमची माहिती संपूर्ण दिली जाईल. हे सुद्धा माइंडमध्ये ठेवून टाका. असं करू नका की आम्हाला समजलं नाही दादा आणि आम्ही आता काय करा. काही घ्यायची टेन्शन नाही. कमेंटमध्ये सांगा की काय प्रॉब्लेम आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा, जेणेकरून ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला नाही त्यांना सुद्धा धीर भेटेल आणि त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघून
ते सुद्धा कमेंट करतात की आमचा काय प्रॉब्लेम आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही या कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता आणि तुम्ही मला असं सुद्धा विचारू शकता. त्याच्यामुळं तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, नमस्कार, राम राम.